कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यात गुटखाबंदी असताना आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा माफियांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात कथित गुटखा रॅकेट उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात लाखो रुपयांचा गुटखा एका गोदामात साठवून ठेवण्यात आला असून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून त्याचे वितरण केले जात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे। या स्टिंग ऑपरेशनमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुटखा तस्करीचे रॅकेट उघड झाल्याचा आरोप करण्यात येतोय। राज्यात गुटखाबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक आणि वितरण होत असल्याचा दावा समोर आल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। दरम्यान या प्रकरणात संबंधित गुटखा माफियांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी केलाय। तसेच या संपूर्ण रॅकेटची निष्पक्ष चौकशी करून त्यामागील मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करण्याची मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आता या गंभीर आरोपांची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। बघा, या राज्यामध्ये गुटखाबंदी आहे, परंतु गुटखाबंदी ही नावाला आहे। आज या आपल्या कोकणामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये सर्रास गुटखा विक्री केली जाते। याच्यावरती अनेक तक्रारी कलेक्टर असून दे, पोलीस अधीक्षक असून दे, यांच्याकडे आम्ही लेखी पत्राद्वारे केलेल्या आहेत। परंतु आजही सामान्य एखाद्या मुलाला, तरुणांना पान टपरीवरती गुटखा या ठिकाणी मिळतो। आज आपली पिढी या गुटख्याच्या माध्यमातून कॅन्सरची बळी ठरत आहे। तरुण पिढी आयुष्यात उठत आहे, तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही। म्हणून आमच्या संजय आखाडे यांनी परवा लोटा येथे कोण मेमन नावाचा कोणतरी माणूस आहे, त्याच्या गोडांवरती व्हिडिओ शूटिंग केलंय आणि लाईव्ह पुरावा आज पत्रकारांना आपल्याला दिलेला आहे। या राज्याचे FDA अधिकारी तुकारामजी मुंढे यांनी सक्त सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे गुटखा सापडेल त्याला आम्ही मकोका लावणार। मला वाटतं याच्यापेक्षा सबळ पुरावा या ठिकाणी असू शकत नाही। तर हे सगळे जे रॅकेट आहे, हा केरळवरनं, गोव्यावरनं गुटखा आणला जातो आणि इथे अनेक डिस्ट्रीब्युटर आहेत जे या गुटख्याच्या माध्यमातून करोडपती झाले आहेत आणि तरुणाईला नासवलेला आहे। मला वाटतं हा एवढा दिलेला पुरावा सबळ आहे, याच्यावरती कारवाई करावी, अन्यथा या प्रशासनाच्या विरोधामध्ये यापेक्षा सबळ पुरावे आम्ही या ठिकाणी देऊ। धन्यवाद।